दोन दुचाकींची आमनेसामने धडक होऊन झालेल्या अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। मुदखेड तालुक्यातील माळकवठा मार्गावर रात्री हा अपघात झालाय। इजळी येथील पेट्रोल पंपाजवळच्या वळण रस्त्यावर हा अपघात झाला। यावेळी स्थानिकांनी मदतकार्य राबवत जखमींना नांदेडच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे। नांदेड जिल्ह्यातील कुंटूर पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी पूर्ण करण्यात आली आहे। विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। यावेळी कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या 45 गावांच्या नागरिकांशी पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या। नांदेडच्या मातासाहेब गुरुद्वारा परिसरातील सीता नदी पुलावरील लोखंडी पाईपचे कठडे जागोजागी तुटले आहेत। त्यामुळे पुलावरून जाणाऱ्या वाहन चालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे। कित्येक वर्षापासून हे तुटलेले कठडे अपघाताला आमंत्रण देत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाला मात्र कठडे दुरुस्तीचा विसर पडल्याचे दिसून येत आहे। नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरावस्थेचा मुद्दा आमदार श्रीजय चव्हाण यांनी आज विधानसभेत उपस्थित केला। जिल्ह्यातील अनेक शाळांची दुरुस्ती करणे गरजेचे असून नवीन वर्ग खोल्यांचे बांधकाम करावे अशी मागणी चव्हाण यांनी विधानसभेत केली आहे। त्याचबरोबर शाळा परिसरातील साफसफाईच्या मुद्द्यावर देखील त्यांनी लक्ष वेधलंय। नांदेडच्या कुंडलवाडी शहरात मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली। यात जवळपास 400 युवक युवतींनी सहभाग नोंदवला। या स्पर्धेत 5 किलोमीटरचे अंतर स्पर्धकांना धावण्यासाठी आखून दिले होते। मॉर्निंग वॉक करणाऱ्या युवकांनी एकत्र येत ही मॅरेथॉन स्पर्धा घेतली आहे। नमस्ते नांदेड, नमस्ते नांदेड, जीवा भावाचं नाव नमस्ते नांदेड, गरजे आपले नाव नमस्ते नांदेड।